संत तुकाराम महाराज अभंग. कोण सुख धरोनी संसारी, राहो सांग मज बाहरी. निरूपण मेघा देशमुख चव्हाण. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग संसाराच्या नश्वर स्वभावावर प्रकाश टाकतो. संसार म्हणजे जगातील बंधने, ज्यात सुख दुःख जन्म मृत्यू इंद्रिय सुखांचा समावेश होतो. संत तुकाराम महाराज हे विठ्ठल भक्त होते आणि त्यांच्या अभंगात ते नेहमी संसाराच्या मायेच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी हरिनामाचा उपदेश करतात. या अभंगात ते हरीला म्हणजेच विठ्ठलाला विचारतात की संसारात कोणते सुख टिकते? सर्व काही नाशवंत आहे, तरीही मनुष्य त्यात गुंततो. हे आध्यात्मिक दृष्टिकोनातून सांगते की खरे सुख फक्त परमात्म्यात आहे. संसारातील सुख क्षणिक आणि दुःखदायक आहे. कोण सुख धरोनी संसारी, राहो सांग मज बाहरी. अवघे नाशावंत परी, ठाव दुरी अंतरसी. प्रथम केला गर्भवास, काय ते सांगावे सायास. दुःख भोगिले नऊही मास, आलो जन्मास येथवरी. बाळपण गेले नेणता, तारुण्य दशे विषय व्यथा. वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी. कोण सुख धरुनी संसारी, राहो सांग मज बाहरी. या ओळीत संत तुकाराम महाराज हरीला विचारतात की संसारात कोणते सुख धरून राहता येईल? संसार म्हणजे जन्ममृत्यूचे चक्र, ज्यात मनुष्य धन कुटुंब पदवी इत्यांमध्ये सुख शोधतो, पण ते सर्व नाशवंत असतात. हे सुख मायेचे आहे, जे आत्म्याला बंधनात ठेवते. भक्ती मार्गात हे सुख फक्त भगवंताच्या नामस्मरणात आहे. संत तुकाराम स्वतः म्हणतात की विठ्ठल विठ्ठल म्हणजे खरे सुख आहे. मनुष्य संसारात अज्ञानामुळे गुंतून राहतो. आध्यात्मिक साधनेने जसे ध्यान नामजप केल्याने हे अज्ञान दूर होते आणि आत्मा परमात्म्यात विलीन होतो. या ओळीचा गहन अर्थ असा आहे की संसारातील सुख हे मृगजळासारखे आहे. मनुष्य धावतो पण ते मिळत नाही. रामकृष्ण परमहंस म्हणतात की जग हे स्वप्नासारखे आहे, ज्यात सुख दिसते पण वास्तव नाही. ही ओळ भक्ताला जागृत करते की हरीकडे शरण जा, कारण तेथे शाश्वत आनंद आहे. संसारातील सुख धरता येत नाही, कारण ते बदलत असते. जसे धन मिळाले तर चिंता वाढते, कुटुंब आहे तर वियोगाचे दुःख असते. हरीकडे शरण जा, कारण तेथे शाश्वत आनंद आहे. हे विधान मानवी जीवनाच्या खोल सत्याकडे निर्देश करते. मनुष्य जन्मापासूनच सुखाच्या शोधात असतो. हा शोध तो संसारातील विविध गोष्टींमध्ये घेतो. धन प्रतिष्ठा नातेसंबंध सत्ता ऐहिक सुखे, परंतु या सर्व गोष्टी क्षणभंगूर आहेत. त्यांचे स्वरूप बदलते, परिस्थितीनुसार त्यांचे मूल्यही बदलते. त्यामुळे त्यातून मिळणारे सुख स्थिर राहत नाही. संसारातील सुख धरून ठेवता येत नाही, कारण ते परिस्थितीवर अवलंबून असते. आज धन आहे म्हणून आनंद आहे, पण उद्या त्याची रक्षणाची चिंता सुरू होते. धन जितके वाढते तितकी त्याची भीतीही वाढते, चोरीची नुकसानीची स्पर्धेची. कुटुंब असणे हे मोठे सौख्य आहे, पण त्याचबरोबर
वियोगाची भीती, दुःखही त्यात दडलेलं असतं. प्रिय व्यक्तींपासून दूर जावं लागतं, आजारपण आले, मृत्यू उघडला, तर तेच ना ते दुःखाचे कारण बनते. यावरून स्पष्ट होते की संसारातील प्रत्येक सुखाला दुःखाची सावली जोडलेली आहे. याच्या उलट हरीकडे म्हणजे ईश्वर चरणी शरण जाणे म्हणजे अंतःकरणातील स्थिरतेकडे वाटचाल करणे होय. ईश्वर भक्तीतून मिळणारा आनंद बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसतो. तो मनाच्या शुद्धतेतून, अहंकाराच्या क्षयातून, आत्मसमर्पणातून निर्माण होतो. भक्ती माणसाला अपेक्षांच्या ओझ्यापासून मुक्त करते. जे घडते ते ईश्वराच्या इच्छेने घडते अशी भावना मनात रुजल्यावर दुःखाचे तीव्रपण कमी होते, सुखातही संयम राहतो. म्हणूनच संसार टाळावा असा अर्थ नाही, पण संसारात राहूनही मन हरीकडे अर्पण करावे, हेच खरे शरणागतीचे लक्षण आहे. अशा शरणागतीतूनच माणसाला शाश्वत, अविचल, निर्मळ आनंदाची अनुभूती मिळते. म्हणून ही ओळ आध्यात्मिक मार्गदर्शन करते की हरिनाम घ्या, संसाराच्या जाळ्यातून मुक्त व्हा. अवघे नाशवंत परी ठाव दुरी अंतरसी. यात म्हटले आहे सर्व काही नाशवंत आहे, तरीही ठाव म्हणजे स्थान दूर अंतरात आहे. आध्यात्मिक अर्थ असा आहे की जगातील सर्व वस्तू, शरीर, संबंध नाशवंत आहेत, पण मनुष्य त्यांना शाश्वत समजतो. परी म्हणजे तरीही, आणि ठाव दुरी अंतरीसी म्हणजे खरा निवास, परमात्मा दूर वाटतो. हे ब्रह्मसूत्रातील नित्यो नित्यानाम याचे प्रतिबिंब आहे, ज्यात परमात्मा शाश्वत आहे तर जग नश्वर आहे. मनुष्य अहंकारामुळे परमात्म्यापासून दूर राहतो. या ओळीतून शिकवण मिळते की नाशवंत गोष्टींवर अवलंबून राहू नका. आध्यात्मिक साधकाने विवेक विकसित करावा, ज्यात अनित्य आणि नित्य यातील फरक समजावा. भगवद्गीतेत क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचे वर्णन आहे. त्यात म्हटले आहे की शरीर क्षेत्र आहे व ते नाशवंत आहे, तर आत्मा क्षेत्रज्ञ आहे म्हणजे अमर आहे. हे अंतर अंतरसी म्हणजे अज्ञानाचे आहे. नामस्मरणाने हे अंतर मिटते. संत तुकाराम महाराजांच्या जीवनात संसार त्याग आणि विठ्ठल भक्ती यांचे अनूट नाते दिसून येते. तुकाराम महाराजांनी प्रत्यक्ष जीवनानुभवातून संसाराचे खरे स्वरूप ओळखले. संसार म्हणजे सुख दुःखाचे, लाभहानीचे, जन्म मरणाच्या फेऱ्यांचे अखंड चक्र आहे. प्रारंभी मनुष्याला संसार आकर्षक वाटतो. त्यात धन, कुटुंब, मान सन्मान यांची मोहक झळाळी दिसते. परंतु काळाच्या ओघात या सर्व गोष्टी नाशवंत असल्याचे स्पष्ट होते. संत तुकारामांच्या जीवनात आलेली दारिद्र्याची झळ, कौटुंबिक दुःखे, सामाजिक उपेक्षा यामुळे त्यांना संसाराच्या अस्थिरतेचा सखोल अनुभव आला होता. या अनुभवातूनच त्यांनी ठामपणे मांडले की सर्व नाशवंत आहे, फक्त हरी शाश्वत आहे. या ओळीमध्ये त्यांच्या भक्तीचे तत्वज्ञान सामावलेले आहे. धन, देह, नाती, कीर्ती या सर्व गोष्टी क्षणभंगूर आहेत. काळाच्या एका फटक्यात त्या नाहीशा होतात. परंतु हरी म्हणजेच परमात्मा हा काळाच्या पलीकडचा नित्य अविनाशी आहे. म्हणूनच
म्हणूनच संत तुकाराम महाराजांनी संसाराच्या मोहात अडकण्याऐवजी विठ्ठल नामाचा आश्रय घेतला. ही ओळ भक्ताला केवळ संसार सोडण्याचा उपदेश करत नाही, तर संसारात राहूनही त्याच्या मोहातून मुक्त होण्याची प्रेरणा देते. संत तुकारामांचा संसार त्याग म्हणजे शारीरिक पलायन नव्हे, तर अंतःकरणातील आसक्तीचा त्याग आहे. त्यांनी दाखवून दिले की जेव्हा मन हरिनामात स्थिर होते, तेव्हा दुःख आपोआप क्षीण होते, जीवनाला खरी दिशा मिळते. म्हणूनच संत तुकाराम महाराजांचे हे विधान प्रत्येक भक्ताला अंतर्मुख करते. ते सांगते की नाशवंत गोष्टींवर आधार ठेवण्याऐवजी शाश्वत परमात्म्यावर श्रद्धा ठेवावी. अशा श्रद्धेमुळेच मनुष्याला शांती, समाधान आणि अखेरीस मुक्तीचा मार्ग सापडतो. प्रथम केला गर्भवास, काय ते सांगावे सायास. दुःख भोगिले 9 मास, आलो जन्मास एथवरी. या ओळीत जन्माच्या दुःखाचे वर्णन आहे. प्रथम गर्भात राहिलो, त्याचे सायास कष्ट काय सांगावे. 9 महिने दुःख भोगले आणि जन्म घेतला. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हे जन्म मृत्यू चक्राचे प्रतीक आहे. गर्भवास हे आत्म्याच्या बंधनाचे पहिले पाऊल आहे, ज्यात कर्मबंधनामुळे आत्मा शरीर धारण करतो. सामान्य मनुष्य कर्माने बद्ध होतो आणि पुन्हा जन्म घेतो. गर्भातील 9 महिने दुःख हे शारीरिक आणि मानसिक पीडेचे आहे. आध्यात्मिक अर्थ असा की जन्म हाच दुःखाचा आरंभ आहे. संत ज्ञानेश्वर म्हणतात, जन्म दुःखाचा मूळ. म्हणजे जन्म हेच दुःखाचे मूळ आहे. ही ओळ सांगते की मनुष्य जन्म घेतो, पण त्याचे कारण पूर्वजन्मातील कर्म आहे. मुक्तीचा प्रश्न हा केवळ मृत्यूनंतरचा नाही, तर जीवन जगताना मनुष्याला अंतर्मुख करणारा आहे. मुक्तीसाठी भक्ती आवश्यक आहे. हे विधान संत तुकाराम महाराजांच्या अभंग वाणीमधून वारंवार अधोरेखित होते. संत तुकाराम महाराज मानवी जीवनाच्या मुळाशी असलेले सत्य उघड करतात. मनुष्य जन्माला येण्याआधीच गर्भावस्थेत प्रचंड दुःख भोगतो. अंधार, कोंडी, असह्य वेदना, असुरक्षितता यांचा अनुभव घेऊन तो या जगात प्रवेश करतो. परंतु जन्म होताच त्या दुःखाची आठवण नष्ट होते आणि तो पुन्हा माया, ममता आणि संसाराच्या आकर्षणात अडकतो. संत तुकाराम सांगतात की हा संसार नाशवंत आहे. धन, देह, नाती सर्व काही क्षणभंगूर आहेत. तरीही मनुष्य त्यालाच अंतिम सत्य मानून जीवन व्यतीत करतो. गर्भातील दुःख विसरून तो सुखाच्या भ्रमामागे धावतो. पण हे सुख तात्पुरते असून शेवटी दुःखच देणारे ठरते. म्हणूनच संत तुकाराम महाराज या संसारात गुंतणे व्यर्थ मानतात आणि भक्तीचा मार्ग दाखवतात. भक्ती म्हणजे केवळ बाह्य पूजा नाही, तर अंतःकरणातील जागृती आहे. योग, ध्यान, नामस्मरण यासारख्या आध्यात्मिक साधनांनी मन शुद्ध होते, विवेक जागृत होतो.
या साधनेमुळे जन्म मरणाच्या चक्राचे भान येते. त्यातून मुक्त होण्याची प्रेरणा मिळते. योग, ध्यान मनाला स्थिर करतात, तर हरिनाम मनाला आधार देते. संत तुकाराम महाराजांची ही ओळ भक्ताला सतर्क करते. जन्माचे मूळ दुःख ओळखा, संसाराच्या भ्रमातून बाहेर पडा, हरीकडे शरण जा. हरिभक्तीतच खरे समाधान आहे, कारण तीच आत्म्याला मुक्तीकडे नेणारी वाट आहे. मुक्ती म्हणजे जगाचा त्याग नव्हे, तर जगात राहूनही अंतःकरणाने ईश्वराशी एकरूप होणे आहे. आणि हे भक्तीनेच साध्य होते. बाळपण गेले नेणता, तारुण्य दशे विषय व्यथा. वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्म धरी. इथे जीवनाच्या अवस्थांचे वर्णन आहे. बालपण अज्ञानात गेले, तारुण्यात विषय इंद्रिय सुख व्यथा, वृद्धावस्थेत चिंता आणि मरून पुन्हा जन्म होतो. धार्मिक दृष्टीने पाहिले असता जीवन हे दुःखाचे चक्र आहे हा विचार केवळ निराशावादी नाही, तर तो आत्मबोधाकडे नेणारा सत्याचा उद्घोष आहे. भारतीय तत्वज्ञानात संसाराला जन्म मृत्यूचे चक्र म्हटले आहे. हे चक्र अज्ञानाने सुरू होते आणि ज्ञानाने संपते असे वेद, उपनिषदे, गीता व संत वाङ्मय सांगतात. बालपणात मन निर्मळ असले तरी विवेक जागृत नसतो. अज्ञानामुळे योग्य अयोग्य याचा भेद कळत नाही, सुखदुःखाचा अर्थ समजत नाही आणि संस्कारांच्या ओघात जीव संसारात गुंतत जातो. हे अज्ञानच पुढे बंधनाचे कारण ठरते. शास्त्रानुसार अविद्या हीच दुःखाची मूळ कारणीभूत आहे. तारुण्यात देहबुद्धी प्रबळ होते. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूंनी मन व्यापले जाते. भौतिक सुखाच्या मागे धाव घेताना जीव आपले आत्मस्वरूप विसरतो. श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की काम आणि क्रोध हे नरकाचे द्वार आहेत. या अवस्थेत क्षणिक सुख मिळते, पण त्यामागे असंतोष, स्पर्धा आणि मानसिक क्लेश दडलेले असतात. वृद्धावस्थेत देह क्षीण होतो. रोग, अशक्तपणा, एकटेपणा, मृत्यूची भीती मनाला सतावते. आयुष्यभर जमवलेले वैभव, नाती, प्रतिष्ठा काहीच उपयोगाची राहत नाही. तेव्हा जाणवते की देह नश्वर आहे, संसार अस्थिर आहे. मृत्यूनंतरही दुःख संपत नाही, कारण कर्माचे बंधन जीवाला पुन्हा जन्माकडे खेचते. जोपर्यंत आत्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत हा जन्म मृत्यूचा फेरा चालूच राहतो. म्हणून धर्म सांगतो की या दुःखाच्या चक्रातून मुक्तीचा एकमेव मार्ग म्हणजे ईश्वर भक्ती, सदाचार, वैराग्य, आत्मज्ञान. त्यातूनच जीवनाला खरे अर्थपूर्ण सुख, शाश्वत शांती प्राप्त होते. बालपण नेणता म्हणजे समज नसताना गेले, म्हणजे जीवन व्यर्थ गेले. तारुण्यात विषय व्यथा म्हणजे इंद्रिय सुखांची व्यथा, ज्यात मोह, आसक्ती आहे. वृद्धावस्थेत चिंता म्हणजे मृत्यूची भीती, अपूर्ण इच्छा. आणि मरे मागुता जन्मधरी म्हणजे मरून पुन्हा जन्म. हे कर्मचक्र आहे.
आध्यात्मिक शिकवण असं आहे की हे चक्र तोडण्यासाठी भक्ती, ध्यान आणि वैराग्य आवश्यक आहे. संत एकनाथ म्हणतात, संसार सागरात बुडता हरी नाम घ्या. तुकाराम महाराज हे सांगतात की जीवनाच्या अवस्थांमध्ये हरिस्मरण करा, अन्यथा दुःख भोगावे लागते. हा अभंग भक्ती मार्गाचा मूलमंत्र आहे. संसार नश्वर आहे, दुःख पूर्ण आहे, म्हणून हरीकडे शरण जा. आध्यात्मिक जीवनात नाम जप, सत्संग, दान इत्यादी साधना करा. तुकाराम महाराजांच्या जीवनात ते संसार सोडून विठ्ठल भक्ती करतात आणि वैकुंठ प्राप्त करतात. माया ही परमात्म्याची शक्ती आहे जी जग निर्माण करते. अद्वैत वेदांतात माया हे अविद्या आहे जी आत्म्याला बंधन देते. भक्ती मार्गात माया पार करण्यासाठी भक्ती आहे. संत तुकाराम महाराजांच्या भक्तीचा पाया द्वैत तत्वज्ञानावर आधारित आहे. द्वैत भक्तीत ईश्वर आणि भक्त हे स्वतंत्र अस्तित्व मानले जातात. संत तुकाराम महाराजांसाठी विठ्ठल हा परमेश्वर असून तो सर्वशक्तिमान, सर्वव्यापी, करुणामय आहे. तर भक्त हा त्याच्या चरणी शरण आलेला दीन, अज्ञानाने भरलेला जीव आहे. या भिन्नतेची जाणीव ठेवूनच भक्ती अधिक नम्र, अधिक शुद्ध आणि अधिक हृदयस्पर्शी बनते. संत तुकाराम महाराज कधीही स्वतःला विठ्ठलाशी समान मानत नाहीत. ते स्वतःला पामर, अभागी, अल्पज्ञ म्हणतात. ही नम्रता द्वैत भक्तीचे लक्षण आहे. मात्र या वेगळेपणातही एक गूढ ऐक्य आहे. भक्तीच्या ओढीने, नामस्मरणाच्या सातत्याने, पूर्ण शरणागतीने भक्त आणि विठ्ठल यांच्यातील अंतर नाहीसे होते. संत तुकाराम महाराज संसाराच्या नश्वरतेचे, दुःखाचे, परमात्म्याच्या शरणागतीचे वर्णन करतात. हा अभंग भक्ती मार्गातील एक महत्त्वपूर्ण भाग आहे, ज्या जीवनाच्या चक्राचा, मायेच्या जाळेत अडकण्याचा आणि हरिनामाच्या स्मरणाने मुक्ती मिळवण्याचा संदेश आहे. ज्यात संसाराच्या व्यर्थतेचे, आत्म्याच्या अमरत्वाचे आणि भगवंताच्या भक्तीचे महत्त्व सांगितले आहे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद.